नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना शुभ सकाळ। बरेच दिवसांनी मी एक नवीन व्हिडिओ तुमच्या भेटीसाठी घेऊन येतोय। डोंबिवलीतले खड्डे जगात भारी अशा प्रकारच्या पोस्ट आपण सतत विशेषतः पावसाळ्यामध्ये बघत आलेलो आहोत आणि मीही यावर अनेक व्हिडिओ बनवलेत, टीकाही केलेत आणि आता या लोकसभेची जी रणधुमाळी चालू आहे त्या रणधुमाळीत मी जस्ट आपल्या रस्त्यांचा पुन्हा एकदा आढावा घ्यायचं ठरवलं। तर सध्या आहे मी गरडा सर्कलला, दाखवतो, पाहू शकता। आधी हाच रस्ता डांबरी आणि खड्डेमय होता, याच्यावर मीही टीका अनेक वेळा केलेली आहे, ट्विटरवरही टाकून डॉक्टर श्रीकांत शिंदे असेल किंवा KDMC असेल त्यांचं लक्ष वेधलेलं आहे। पण आत्ताची परिस्थिती ही अशी आहे, गरडा सर्कल हा पूर्णतः सिमेंट कॉन्क्रीटचा झालेला आपल्याला दिसतो। इथेही काम चालू आहे, म्हणजे लवकरच हा रस्ताही सिमेंट कॉन्क्रीटचा केला जाईल। तुम्ही हा रस्ता पाहू शकता। थोडक्यात म्हणण्याचा हा व्हिडिओ बनवण्याचा मागील हेतू असा आहे की जर कामं झाली नव्हती तेव्हा मी टीका करत होतो, तर आता काम झालेलं दाखवणं सुद्धा माझी एक सामाजिक जबाबदारी आहे की बाबा आता काम झालेलं आहे, तेही तुम्ही पाहू शकता। आता यावर बरेचसे लोक टीका करतील, 20 वर्षांनी काम झालं, 25 वर्षांनी काम झालं, या गटाने केलं, त्या गटाने केलं, तर आपल्याला त्याच्याशी काय घेणं देणं नाही। काम झालं तर झालं आहे, ते डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून झालं आहे, हे आपल्याला कबूल करावंच लागेल। आपल्याला झालेल्या या कामाचा आपल्याला नक्कीच उपयोग होणार आहे। फक्त ही आता आपली जबाबदारी आहे की अशा सगळ्या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यावर आपण ट्रॅफिक जाम करता कामा नये। पुढे मी तुम्हाला डोंबिवली मिलापनगरमध्ये घेऊन जातो आहे। तर डोंबिवली मिलापनगरचं जर तुम्ही इमॅजिनेशन केलं तर तिथे ही भयंकर परिस्थिती असायची, खड्ड्यामय रस्ते असतील किंवा तेथील रस्त्यांची जी अवस्था पावसात होती तीही मी व्हिडिओद्वारे दाखवली होती। आताही माझी तीच अपेक्षा आहे, कदाचित खड्ड्यामय रस्तेच असतील किंवा रस्त्याचे काम झालं नसेल तर तिथे काय परिस्थिती आहे ते आपण बघूया। हा पुढचा रस्ता जो गरडा सर्कलपासून शेफाटा रोडकडे जातो, दोन्ही बाजूला सिमेंट कॉन्क्रीटचं झालेलं आहे। रस्त्याचं काम ही उत्कृष्ट प्रकारे झालेलं आहे। जसं मी वारंवार मागील व्हिडिओमध्ये पण मी सांगत होतो की शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून डोंबिवली मतदारसंघात पैशाचा ओघ हा चालू झालेला आहे। आधी हे पैसे कागदावरच असायचे, महाविकास आघाडीच्या वेळात तर एक छदामी आपल्याला देण्यात आली नव्हती, पण आता हा जो पैशाचा ओघ जो कागदावर होता तो आपल्याला प्रत्यक्षात रस्त्यात उतरलेला दिसतोय। हे पाहणं, या दृष्टिकोनातून पाहणं याकडे महत्त्वाचं आहे। हा पूर्णच्या पूर्ण रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा झालेला आहे। तर जसं मी म्हटलं की आता आपली जबाबदारी आहे की आता इथे पेडारकर कॉलेज आहे, त्याचंही काम चालू आहे, म्हणजे हाही लवकरात लवकर सिमेंट कॉन्क्रीटचा होईल अशी अपेक्षा करूया। तर माझं म्हणणं एवढंच आहे की रस्ता हा सिमेंट कॉन्क्रीटचा झालेला आहे। आता या रस्त्यावर अनधिकृतपणे पार्किंग करून ट्रॅफिक कोंडी करू नये किंवा ट्रॅफिक कोंडी करायची नाही याची काळजी आपल्याला घ्यायची। प्रशासनाने त्यांचं काम केलं आहे, डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी त्यांचं काम चोख बजावलेलं इथे दिसतंय। तर हा आपला शेफाटा रोडकडे जाणारा पूर्णच्या पूर्ण रस्ता। तर मी मिलापनगरकडे थोडक्यात घेणार आहे। तर त्याकडची भीषण परिस्थिती आपल्याला माहिती होती, खड्डेमय रस्ता नावाला अशीच अपेक्षा आहे, पण आता इथे काय परिस्थिती आहे मिलापनगरमध्ये किंवा MIDC निवासी भागात आता मी हा मिलापनगरमध्ये टर्न घेतो आहे आणि मी हे काय पाहतो हे बघा, हा रस्ता बघा, आधीचा रस्ता हा आठवा आणि आत्ताचा रस्ता आठवा, म्हणजे काय जबरदस्त बदल झालेला आहे, अपेक्षेच्या पलीकडे बदल झालेला आहे। माझ्या डोक्यातलं मिलापनगर म्हणजे खड्डे, वरखाली रस्ता, फालतू स्पीड ब्रेकर असं सगळं होतं। तर बघा, हा मुख्य रस्ता आहे जो मिलापनगर आणि सर्व परिसराला जोडतो। लांबच्या लांब रस्ता तुम्हाला दिसतोय, काम हे अतिशय उत्कृष्ट झालेलं दिसतंय। या माध्यमातून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे आभार मानायला खरंच हरकत नाही। स्पीड ब्रेकर जेणेकरून वाहनाच्या वेगावर मर्यादा ठेवण्यात येईल, पण हे अप्रतिम काम आपल्याला मिलापनगर परिसरात झालेलं नक्कीच दिसतंय, अगदी अपेक्षेपलीकडे।
ते मला असं वाटलेलं की आताही मला खड्ड्यातनंच सवारी करायला लागते, जसं वर्षानुवर्ष आपण करत होतो. पण अपेक्षेचा भंग म्हणतात ना, एक चांगला अपेक्षेचा भंग जो म्हणतात तो इथे झालेला आहे. आता लोक यावरही टीका करतील, 25 वर्षांनी झाला, 20 वर्षांनी झाला, त्याच्याशी काही आपल्याला घेणं देणं नाही. काम झालं हे महत्त्वाचं आहे. आज झालं, उद्या झालं, तर ते झालेलं आपल्याला दिसतंय. पाहू शकता पूर्णच्या पूर्ण रस्ता हा सिमेंट कॉन्क्रीटचा झालेला आहे. कामही व्यवस्थित झालेलं आहे. माझ्या मते आपण गल्ल्याही चेक करूया, कारण एखादी गल्ली तरी सोडली असेल जिथे आपल्याला टीका करायला वाव मिळेल, तर एखाद्या गल्लीतही आपण घुसूया कोणत्या ना कोणत्या तरी. तर मी जी महत्त्वाची गल्ली आहे जिथे आपला हॉस्पिटल एरिया वगैरे आहे त्या गल्लीत घुसतो आहे. अरे बापरे, हे काय बघतोय मी. गल्लीतही टीका करायची जागा डॉक्टर श्रीकांत शिंदे किंवा शिंदे गटांची शिवसेना त्यांची ICICI बँक हे हॉस्पिटल ठेवलेलं नाही आहे. हे आपलं ममता हॉस्पिटल तिची जी गल्ली आहे तो रस्ताही सिमेंट कॉन्क्रीटचा करण्यात आलेला आहे. थोडक्यात म्हणजे या ठिकाणी टीका करायला वाव ठेवलेला नाही आहे. हा बघा, पूर्णच्या पूर्ण रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा झालेला आहे. आपण अजूनही काही भाग चेक करूया की कुठे काही टीका करायला मिळते का, झालेला नाही आहे का. काही ठिकाणी छोटे छोटे डांबरी रोड आहेत, पण जे महत्त्वाचं आहे अशा ठिकाणी काम आपल्याला नक्कीच झालेलं दिसतंय. हा बाजूलाही रस्ता बघा, जिथे आपलं गोखले ऑर्थोपेडिक सेंटर आहे मोठ्याच्या मोठं, तो रस्ता मी तुम्हाला दाखवतो. काम तर अगदी उत्कृष्ट आहे. माझ्या मते या भागातील लोकांनी 100% मतदान हे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना द्यायला काहीच हरकत नाही. बघा, ही गल्ली पहा किंवा हा समोरचा रस्ता पहा, पूर्णच्या पूर्ण सिमेंट कॉन्क्रीटीकरण झालेलं दिसतंय. थोडक्यात कॉन्क्रीटीकरण मिलापनगर किंवा MIDC किंवा MIDC निवासी विभाग असं आपण याला म्हणू शकतो. पूर्णच्या पूर्ण रस्ता तुम्हाला सिमेंट कॉन्क्रीटचा दिसेल. काही छोट्या गल्ल्या असतील ज्या डांबरी असतील, पण जे मुख्य रस्ते आहेत सिमेंट कॉन्क्रीटचे झालेले दिसतात. या बाजूलाही बघा, मी पूर्ण निवासी विभाग फिरतोय. मला असं वाटलेलं आहे की रस्त्यांचा व्हिडिओ आपण काढूया, एका व्हिडिओमध्ये काम आपण सामावून घेऊ शकतो. पण जेव्हा मी फिरायला सुरुवात केली त्यावेळेला असं लक्षात आलं की हे काम एका व्हिडिओमध्ये सामावून घेणं मुश्किल आहे. त्यामुळे मी एक स्वतंत्र व्हिडिओ MIDCचा बनवायचा ठरवला आणि येथील आत्ताची परिस्थिती तुम्हाला दाखवतो आहे. माझ्या मते पावसाळ्यात या ठिकाणी खड्डे तर 100% पडणार नाहीतच, आणि पाणी साठण्याचा पण जो विषय होता तोही बऱ्यापैकी सॉल्व झालेला दिसतो. हे SK स्नॅक्स जे फेमस आहे त्या रोडला मी आहे. तो रस्ताही सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचा झालेला दिसतोय. थोडक्यात म्हणजे तुम्ही MIDCमध्ये कोणत्याही रस्त्याला फिरा, हा परत मुख्य रस्ता आहे, तो तुम्हाला सिमेंट कॉन्क्रीटचा झालेला दिसेल. हा पूर्णच्या पूर्ण रोड जो MIDC औद्योगिक विभागाला जोडतो तो आहे. अतिशय उत्कृष्ट काम आहे आणि झालेल्या कामाचं कौतुक हे झालंच पाहिजे. यासाठीच मी हा व्हिडिओ तुम्हाला पोस्ट करतो आहे. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि परत एकदा डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे आपण आभार मानूया.